नमस्कार मित्रांनो, आज दोन मैदान आहेत, कातर खटाव या ठिकाणी आणि एक बोहरमध्ये मैदान. आज उशीर झाला, आपल्याला जरा रानात आपल्याला जावं लागतं रात्रीचं झोपायला. तिथं आपल्याला पाणी वगैरे पाजायला लागतं शेतामध्ये जाऊन. सगळ्यांना माहीत आहे, प्रत्येकानं प्रत्येकाची कामं केलीच पाहिजेत आणि आपल्याला उशीर झाला त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि आज बकासूर कोणत्या मैदानामध्ये पळतोय आणि आज एक ब्रेकिंग न्यूज आहे. वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा पाळणार आहे. सर्जा आज कातर खटावच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आपल्याला आणि लय खूप दिवसांनी पळतोय, महिन्यातनं पळतोय 3 फेऱ्याच्या मैदानात असं मला तर वाटतंय. आणि खरंच आज सर्जाचा आहे, सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल आहे तो. आणि तो ज्यावेळेस पळतो ना त्यावेळेस खरंच खूप लोक त्याला बघण्यासाठी उत्सुक असतात. जसे बकासूरला उत्सुक असतात बघण्यासाठी, तसेच सर्जाला सुद्धा उत्सुक असतात. सर्जाचे सुद्धा खूप सारे फॅन्स आहेत आपल्या फॅमिलीमध्ये, यूट्यूब फॅमिलीमध्ये. आणि आज पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा पळणार आहे. त्याची सर्जाची चिठ्ठी कातर खटाव मैदानामध्ये आपल्याला गट क्रमांक 19 मध्ये आपल्याला दिसेल पळताना आपल्याला सर्जा. गट क्रमांक 32 आणि गट क्रमांक 39 अशा सर्जाच्या नावाच्या 3 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत. त्या 3 चिठ्ठ्यांच्या पैकी सर्जा आपल्याला त्या गटामध्ये एका गटामध्ये पळताना दिसणार आहे. ह्या सर्जाचा पैरा कोण असेल? सर्जाचा पैराबद्दल आपल्याला काही माहीत नाही, त्याच्यामुळे काही सांगण्यात अर्थ नाही आहे. कमेंट्समध्ये सांगू शकता कुणी जर सर्जाचा जर पैरा कोण असेल तर. परंतु खूप दिवसानं हा सर्जा आपल्याला मैदानामध्ये दिसतोय आणि सर्जाचं कमबॅक आपल्याला बघायचे. आणि बक्कासूर सुद्धा आज दिसतोय का मैदानामध्ये, कारण की बक्कासूरची जी एक चिठ्ठी निघालेली आहे, एकच चिठ्ठी आहे बरं का बकासूरची, भोर मैदानामध्ये निघालेली आहे. गट क्रमांक 3 मध्ये, तास क्रमांक 7 मध्ये पब्लिकनेच गाडी लागली आणि बकासूरची चिठ्ठी एकच निघाली म्हटल्यानंतर आता अवघडच आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे महाराज आणि वादळ ही सुद्धा पळणार आहे ती जोडी, म्हणजे त्यांच्यात यांना पळणार आहे ती. आता बघूया शेवटी कसं होतंय. बकासूर आता इकडे चिठ्ठी निघाली आणि पळायचा कातर काढा, म्हणजे असं लय वेळा झालंय बरं का. त्याच्यामुळे मला असं वाटतं बरं का, भोरमध्ये जरी चिठ्ठी बकासूरची एक निघालेली असेल, इकडे काही चिठ्ठी निघालेली नाही, इकडे येईल पळायला. बघूया काय, जर अपडेट तशी जर आली तर जावं लागेल कातर खटावला. बघूया कसं होतंय काय नाही. शेवटी आपली बी कामं चाललेत जरा घरची, त्याच्यामुळे थोडंसं बघूया कसं होतंय. कारण की आपण वाहून गरीब फॅमिलीमधून आपल्याला काम करावं लागतं. रात्रीचं आपलं कसं होतं गारट्या गोरट्यात तसं जावं लागतं. पाणी आपल्याला दुसरं घ्यावंच लागतं, दुसऱ्याचं पाणी असतं शेतामध्ये. त्याच्यामुळे थोडंसं शेवटी करावं लागतं. त्याच्यामुळे सगळं करत करत आपण थोडंसं आज उशीर झाला. आपल्याकडे एकच मोबाईल, त्याच्यामुळे कसं होतं त्यातले बी बॅटरीचा प्रॉब्लेम. त्यामुळे चला असू द्या, शेवटी बघा तुमच्यासाठी आपण करतोय. बकासूर प्रेमी आज गट क्रमांक 3 मध्ये भोर तालुक्यामध्ये बकासूरची चिठ्ठी निघाली. बकासूरचा पैरा कोण असेल याच्याबद्दल एक सगळ्यांना एक अपडेट लागलं. मानगरकरांचं वादळ आता सांगितलं जाते, परंतु मला अशी सुद्धा माहिती मिळाली आहे की म्हटलं की नक्की मानगरकरांचं जर वादळ नाही पडलं तर कोण पळू शकतो. एक नवीन चेहरा म्हणत होते सगळे. कनेरखेडकरांचा माणिकराव हे सुद्धा एक नाव समोर आलेलं आहे. संबंध महाराष्ट्राला माहिती आहे कनेरखेडकरचा माणिकराव कशा पद्धतीने बोलतो, कसा पळतो, त्याचा पळ सुद्धा माहिती आहे आणि ही जोडी एकदा पळाली सुद्धा होती. परंतु बघूया आज बकासूर कशा पद्धतीनं पळतोय. आणि आता एकच चिठ्ठी निघाली म्हटल्यावर पळतोय का नाही नक्की, का हुलकावणी देतोय काय माहीत बकासूरच्या चाहत्यांना. आपल्या बकासूरचे मालक हुलकावणी देत असतील की काय माहीत नाही. परंतु एक चिठ्ठी निघाली. जर लाईव्ह लॉट मी बघितलं नाही, मी फक्त काय झाले जरा थोडीशी अपडेट माझ्याकडे आली, तीच मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतोय. परंतु असो, शेवटी अपडेट देणं हे तुमच्यापर्यंत माझं काम आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवणं. परंतु बकासूरला खूप दिवसानंतरनं आज पुणे जिल्ह्यामध्ये तो पळतोय, कारण की एकदा मैदान विमान झालेलं, विमानसोबत पळाला होता, तिथून काय पळायचं नव्हता. मैदानसुद्धा कमी होत आहेत पुणे जिल्ह्यामध्ये. परंतु असू द्या, शेवटी मैदान ओपनचं आहे, दोन्ही मैदान ओपनचे आहेत. आणि आज विठ्ठलनारायणचे नंदीसुद्धा आपल्याला पळताना दिसणार आहेत. कुठल्यामध्ये कातर खटामध्ये पळताना दिसणार विठ्ठलनारायणच्या नावाचे 2 चिठ्ठ्या आहेत. गट क्रमांक 3 मध्ये आणि गट क्रमांक 41 मध्ये कातर खटावच्या मैदानामध्ये नानांची चिठ्ठी आहेत. तसेच आपल्याला 1 नंबर गटामध्ये कातर खटावच्या बावऱ्यासुद्धा पळताना दिसणार आहे, साखरवाडीकरांचा बावऱ्या. तसेच आपल्याला हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा देव आपल्याला पळताना दिसतोय. गट क्रमांक 44 मध्ये हिंद केसरी लक्ष आपल्याला गट क्रमांक 47 मध्ये पळताना दिसेल कातर खटावच्या मैदानामध्ये. आणि भोरच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे बावधनकरांचा लक्ष 3 मध्येच पळणार आहेत. बावधनकरांचा लक्ष विरुद्ध बकासूर अशी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. कंदूरचा राजा 25 मध्ये पळताना दिसेल भोरच्या मैदानामध्ये. संघर्ष योद्धा बुलेट 29व्या गटामध्ये पळताना दिसेल. आणि मांगडे तात्यांचा सप्त हिंद केसरी सुंदर 29व्या गटामध्ये सुंदर
आणि बुलेट यांच्या विरोधामध्ये लढत होणार आहे. बघूया, चांगली लढत आहे. हे होते जरा माझ्याकडून माहिती मिळाली म्हणून मी अपडेट आली तीच तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बकासूरचा पहिरा वादळ किंवा माणिकराव असणार आहे कनेरखेडचा. बघूया तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगा आणि सर्जासुद्धा पहिरा सांगा मला कमेंट्समध्ये. धन्यवाद.